शालेय विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या व्हॅनचा जालन्यातील अंबड चौफुलीवर अपघात झालाय। बंदोबस्तासाठी निघालेली पोलिसांची गाडी आणि स्कूल व्हॅन मध्ये ही धडक झाली असून सुदैवाने जीवितहानी टळली आहे। मात्र 11 पैकी 4 विद्यार्थी किरकोळ जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात नेले। दरम्यान तालुका जालना पोलीस आणि कदमी पोलीस ठाण्याचे अधिकारी कर्मचाऱ्यांनी रुग्णालयात येऊन घटनेची माहिती घेतली असून पुढील तपास सुरू केलाय। बरोबर आहे। सकाळी 7:30 वाजताच्या दरम्यान अंबड चौफुली इथं हा अपघात झालेला आहे। आमची पोलिसांची एक RCPची गाडी होती, जाफराबादला बंदोबस्त करता निघालेली होती। ती गाडी आणि किड्स केम्ब्रिज स्कूलची स्कूल बस होती ती। त्यामध्ये एकूण 11 विद्यार्थी होते। सर्व विद्यार्थी हे 12 ते 16 वयोगटातील होते। त्यापैकी 7 विद्यार्थ्यांना तर लगेच आपण तात्काळ सोडून दिलेलं आहे हॉस्पिटलमध्ये आणल्यानंतर, आणि 4 विद्यार्थ्यांना किरकोळ जखमा होत्या। त्यापैकी 3 विद्यार्थ्यांना तर लगेच तात्काळ प्राथमिक उपचार करून सोडण्यात आलेला आहे। एका विद्यार्थ्याला थोडंसं मार लागलेला होता, मानेला झटका, म्हणून मग एक्सरे करण्यात आलेला आहे। परंतु एक्सरेमध्ये काही कुठल्याही प्रकारची दुखापत नसल्याचं निष्पन्न झालेलं आहे। एकूणच किरकोळ जखमा विद्यार्थ्यांना झालेल्या आहेत। हा अपघात आमच्याकडे आता रिपोर्ट झालेला आहे। मी स्वतः आमचे तालुक्याचे PI, कदीम जालनाचे PI आणि आमचा स्टाफ तात्काळ या ठिकाणी हजर आलो। पालकांना आणि विद्यार्थ्यांना आम्ही सर्व प्रकारची वैद्यकीय आणि अन्य मदत उपलब्ध करून दिलेली आहे। स्कूल बसचा ड्रायव्हरही इथे उपचार घेत आहे आणि आमच्या गाडीचा ड्रायव्हरही इथे उपचार घेत आहे। नेमकी घटना काय आहे आणि कोण त्याला जबाबदार आहे हे बघून पुढील कायदेशीर कारवाई करणार आहोत। अपघातानंतर वाहन परस्पर घेऊन गेलाय, वाहन मालक जो आहे तो स्कूल बस, परंतु प्रत्यक्षदर्शी जी लोक आहेत आणि आमचे स्पॉटला फर्स्ट रिस्पॉन्डंट अधिकारी कर्मचारी जे आहेत त्यांनी त्याचे फोटोग्राफ्स घेतलेले आहेत। त्यानुसार आम्ही पुढील कारवाई करत आहोत। सर, क्षमतेपेक्षा जास्त मुलं विद्यार्थ्यांची वाहतूक शहरात सगळीकडेच होते, या विरोधात काही कारवाई करणार त्यापुढे? निश्चितच आम्ही त्या दृष्टीने, आपण आत्ताच प्रश्न उपस्थित केलेला आहे तो, तर त्या दृष्टीने पण आम्ही माहिती घेऊन कारवाई करू। सर, मी अंबडकून सिटीमध्ये चाललो होतो। 1 ते 40च्या सुमारातच होतो स्पीडने। मी त्यांची गाडी 100 ते 110 पर्यंत गाडी स्पीड होती। त्यांना ब्रेक जमलं नाही, त्यांनी डायरेक्ट मागून ठोकल्या गेली गाडी। माझी गाडी निघली होती पुढं। ठोकल्याबद्दल गाडीनं पलटी मारली, आमच्या पलटी मारली तर दबल्यानं। मग त्याच्यानंतर काही समजलंच नाही आम्हाला कसं। गाडी कोणत्या कंपनीची आणि कोणत्या शाळेसाठी मिळाली? कॅम्ब्रिज, किड्स कॅम्ब्रिज तिथे। 10 ते 12 जण होते। कोणत्या कंपनीची गाडी होती? ती कंपनीत नाही, आता ते अंकलला विचार।